नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, यम लॉ या पेपरमधील प्रकरण 3 माल विक्री कायदा या तिसऱ्या प्रकरणाचा आजच्या सादरीकरणामध्ये आपण अभ्यास करणार आहोत. माल विक्री कायदा प्रकरण 3 यामध्ये आपण या कायद्यातील ज्या बाबी आहेत, तरतुदी आहेत, रूल्स आहेत, ते सर्व आपण बघणार आहोत. माल विक्री कायदा 1930 अस्तित्वात येण्यापूर्वी भारतामध्ये खरेदी आणि विक्रीचे व्यवहार हे भारतीय करार कायदा या भारतीय करार कायद्याच्या नियंत्रणाअंतर्गत येत होते. म्हणजेच माल विक्री कायदा 1930च्या आधी खरेदी विक्री व्यवहार भारतीय करार कायद्यानुसार नियंत्रणात येत होते असं आपल्याला सांगता येईल. 1 जुलै 1930 पासून हा माल विक्री कायदा भारतामध्ये लागू करण्यात आलेला आहे. हा माल विक्री कायदा 1930 सर्व चल वस्तूंना लागू होतो. मुवेबल गुड्स, चल वस्तू ज्या आहेत त्या सर्व चल वस्तूंना हा कायदा लागू होतो. त्याचप्रमाणे अचल म्हणजेच इमुवेबल गुड्स, अचल वस्तूंना हा माल विक्री कायदा 1930 लागू होत नाही. माल विक्री कायद्यातील काही प्रमुख कन्सेप्ट आहेत त्या आता आपण बघूया. यामध्ये पहिली संकल्पना आहे ती म्हणजे खरेदीदार, ग्राहक, बायर. आपल्याला खरेदीदार, ग्राहक ही संकल्पना माहीत आहे. जो व्यक्ती वस्तू किंवा सेवा खरेदी करतो त्या व्यक्तीला आपण खरेदीदार म्हणतो, किंवा जी व्यक्ती एखादी वस्तू किंवा सेवा खरेदी करण्याचे मान्य करते त्या व्यक्तीला ग्राहक असे म्हणतात. विक्रेता कोणाला म्हणायचं, सेलर कोणाला म्हणायचं, तर जो व्यक्ती वस्तू किंवा सेवांची विक्री करतो किंवा वस्तू किंवा सेवांची विक्री करण्याचे मान्य करतो त्याला आपण विक्रेता असं म्हणतो. वस्तू किंवा माल, गुड्स कशाला म्हणायचं, तर पैसा व पैसा वसूल करण्याचा हक्क सोडून सर्व चल वस्तूंना माल किंवा वस्तू असे म्हणतात. म्हणजे पैसा सोडून. त्याच्यानंतरची आपण आताच माल कशाला म्हणायचं ते बघितलं आहे. या मालाचे 2 प्रकार आहेत. एक म्हणजे विशिष्ट माल, विशिष्ट वस्तू. तर विशिष्ट माल म्हणजे काय, तर मालाच्या खरेदी विक्रीचा व्यवहार प्रत्यक्ष होत असताना ज्या वस्तूची किंवा ज्या मालाची पूर्ण ओळख पटलेली असते ग्राहकाला, त्या वस्तूला, मालाला आपल्याला विशिष्ट स्पेशल गुड्स किंवा विशिष्ट माल असं म्हणता येते. दुसरा प्रकार आहे मालाचा भविष्यकालीन माल, फ्युचर गुड्स. आता फ्युचर गुड्स म्हणजे कशाला म्हणायचं किंवा म्हणजे काय, फ्युचर गुड्स म्हणजे काय, तर मालाच्या खरेदी विक्रीचा प्रत्यक्ष व्यवहार चालू असताना ती वस्तू अवेलेबल असत नाही, तर ती वस्तू भविष्यामध्ये अवेलेबल होणारी असते. म्हणून अशा वस्तूला आपण भविष्यकालीन वस्तू असे म्हणतो. म्हणजे प्रत्यक्ष व्यवहार घडत असताना, प्रत्यक्ष व्यवहार करीत असताना वस्तू अवेलेबल नसते, अशा वस्तूला आपल्याला भावी वस्तू किंवा भावी माल असं म्हणता येईल. त्याच्यानंतरची पुढची संकल्पना आपण बघूया. किंमत, मूल्य, मोबदला म्हणजे काय, किंवा किंमत किंवा माल, किंमत किंवा मूल्य म्हणजे काय, तर किंमत किंवा मूल्य म्हणजे खरेदीदार विक्रेत्याला वस्तू घेतल्याच्या बदल्यात जो मोबदला देतो पैशाच्या स्वरूपामध्ये, त्याला आपल्याला किंमत म्हणता येईल. वस्तू पाठविणे, डिलिव्हरी ऑफ गुड्स म्हणजे काय हे सुद्धा या कायद्यामध्ये स्पष्ट केलेलं आहे. तर वस्तू पाठवणे म्हणजे काय, की वस्तूचा सो इच्छेने विक्रेत्याने खरेदीदाराला ताबा देणे म्हणजे वस्तू पाठविणे होय. व्यापारी, अभिकर्ता, प्रतिनिधी म्हणजे काय, तर ज्या व्यक्तीला विक्रेत्याकडून वस्तू खरेदी विक्री करण्याचा अधिकार मिळालेला आहे अशा व्यक्तीला आपल्याला अभिकर्ता किंवा प्रतिनिधी असं म्हणता येईल. दोष, फॉल्ट म्हणजे काय, तर दोष किंवा फॉल्ट याचा साधा सरळ असा अर्थ आहे की माल विक्री कायद्यातील
जी कलमं आहेत त्या कलमाचा भंग करणे, त्या कलमाचे पालन न करणे, माल विक्री कायद्यातील रूलचा वापर न करणे किंवा त्या रूलच्या नियमांच्या विरुद्ध एखादं कृत्य करणे, त्याला आपल्याला दोष असं म्हणता येईल. आता माल विक्री कराराची आपण व्याख्या बघूया. माल विक्री कायदा कलम 4 नुसार त्याची व्याख्या केली आहे ती अशी: ज्या कराराद्वारे विक्रेता किमतीच्या मोबदल्यात आपली मालकी हक्क खरेदीदाराला हस्तांतरित करतो किंवा हस्तांतराचा करार करतो, त्या कराराला माल विक्रीचा करार असे म्हणतात. म्हणजेच थोडक्यात आणि साध्या शब्दात असं आपल्याला सांगता येईल की माल विक्री करार हा वस्तूचा हक्क विक्रेत्याकडून खरेदीदाराकडे हस्तांतरित करण्याचा करार असतो आणि ज्याच्या माध्यमातून विक्रेत्याला खरेदीदाराकडून मोबदला मिळतो. माल विक्री कराराने कराराच्या सर्व अटी पूर्ण केल्या पाहिजेत. भारतीय करार कायद्याच्या अटी आपण प्रकरण 1 मध्ये अभ्यासलेल्या आहेत आणि त्या अटी कराराच्या या माल विक्री कराराने सेल्स गुड्स ॲक्ट याने पूर्ण केल्या पाहिजेत. आता विक्री करार, माल विक्री व माल विक्री करार या दोघातला आपण फरक बघूया. जेव्हा माल विक्रीच्या करारानुसार किमतीच्या मोबदल्यात विक्रेत्याकडून खरेदीदाराकडे मालाची किंवा मालाचा मालकी हक्क हस्तांतरित होतो तेव्हा त्याला विक्री असे म्हणतात. म्हणजे माल विक्री कशाला म्हणायचं आहे तर माल विक्रीमध्ये वस्तूचा काय होतं हस्तांतरण होतं. माल विक्रीमध्ये मोबदल्यामध्ये विशिष्ट मोबदल्यामध्ये विक्रेत्याकडून खरेदीदाराकडे मालाचा ओनरशिप म्हणजेच मालकी हक्क हस्तांतरित होतो, त्याला म्हणायचं विक्री. तर माल विक्री करार म्हणजे जेव्हा मालाच्या मालकी हक्काचे हस्तांतरण भविष्य काळात काही अटी पूर्ण झाल्यानंतर व्हायचे असते तेव्हा त्याला विक्रीचा करार असे म्हणतात. आता डिटेलमध्ये आपण या माल विक्री व माल विक्री करार यातील फरक बघूया. माल विक्री करार किंवा माल विक्री हे वर्तमान करार असतात, तर माल विक्री करार हे भविष्यकालीन करार असतात. माल विक्रीमध्ये विक्रेता व खरेदीदार यामधील व्यवहार पूर्ण झालेला असतो, म्हणजेच करार पूर्ण झालेला असतो. तर माल विक्री करार यामध्ये विक्रेता आणि खरेदीदार यांच्यातील करार हा अर्धवट असतो, बाकी असतो, अपूर्ण असतो. माल विक्रीमध्ये उधारी दावा करता येतो, परंतु माल विक्री करारामध्ये करार भंगाबद्दल नुकसान भरपाईचा दावा करता येतो. माल विक्रीमध्ये विक्रीनंतर जबाबदारी नसते. एकदा वस्तू विकली विक्रेत्याची जबाबदारी संपते, परंतु माल विक्री करारामध्ये मालाची जबाबदारी विक्रेत्यावर असते, कारण वस्तू ही खरेदीदाराला मिळालेली नसतेच मुळात. माल विक्रीमध्ये 5वा मुद्दा आपल्याला सांगता येईल की विक्री ही शर्तहित असते. विक्री करण्याची काही अट विक्रेत्याने घातलेली नसते, ॲज इट इज ती जशी आहे तशी दिली जाते. परंतु माल विक्री करारामध्ये काय असते तर काहीतरी कंडिशन असते, भविष्यात असं जर घडलं तर हा व्यवहार करार पूर्ण होईल, म्हणजे सशर्त असते. माल विक्री करार हा सशर्त असतो, विथ कंडिशन असतो. नंतरचा मुद्दा आपल्याला सांगता येईल की विक्रेत्याचं दिवाळ जर निघालं माल विक्रीमध्ये तर न्यायालयीन व्यवस्थापक मार्फत माल मिळविता येतो कोणाला, खरेदीदाराला. म्हणजे तर माल विक्री करारामध्ये किंमत दिली तरी माल मिळता येत नाही. म्हणजे माल विक्री करार केला असेल आणि माल विक्री करार केल्यानुसार वस्तू मिळविण्याच्या आधीच माल मिळविण्यापूर्वीच जर विक्रेत्याचं दिवाळा निघाला असेल तर माल मिळविता येत नाही. विक्रेता सावकार समजला जातो व रक्कम वसूल न्यायालयीन दावा दाखल करता येतो रक्कम वसूल करण्यासाठी. हा दोनचा फरक आहे. 7 नंबरचा पॉईंट आहे, माल विक्रीमध्ये खरेदीदाराचं दिवाळ निघालं, जो व्यक्ती खरेदी करतो तो विक्रीनंतर किंमत दिली नसली तरी
विक्रेत्याला त्याच्या वस्तू न्यायालयीन व्यवस्थापकामार्फत ताब्यात द्याव्या लागतात. म्हणजे खरेदीदार व्यक्तीचं जर दिवाळ निघालं तर विक्रीनंतर किंमत दिली नसली तरी विक्रेत्याला त्याच्या वस्तू न्यायालयीन व्यवस्थापकाच्या ताब्यात द्याव्या लागतात, म्हणजे त्या व्यवस्थापकाकडे द्याव्या लागतात. तर माल विक्री करारामध्ये खरेदीदार बायर याचं दिवाळ निघालं तर विक्री करारानंतर किंमत दिली नसली तरी विक्रेत्याला त्याच्या वस्तू न्यायालयीन व्यवस्थापकाच्या ताब्यात द्यावा लागत नाही. हा दोन्हीतील बेसिक मूळ फरक आपल्याला माल विक्री आणि माल विक्री करारातील सांगता येईल. माल विक्री कराराच्या अत्यावश्यक किंवा आवश्यक अटी कोणकोणत्या आहेत त्या आता आपण बघूया. म्हणजे आवश्यक अटी अशा असतात की ज्याची पूर्तता झाली तरच तो करार होत असतो. जसं आपण पहिल्या प्रकरणामध्ये पाहिलं की भारतीय करार कायद्याच्या कराराच्या काही अटी आहेत. कराराच्या त्या अटी पूर्ण केल्यानंतर दोन पक्षामध्ये करार होतो. तसंच माल विक्री कराराच्या सुद्धा काही अटी आहेत. त्या कोणत्या आहेत? किमान दोन पक्ष पाहिजेत, दोन व्यक्ती पाहिजेत माल विक्री करण्यासाठी. मग एक पक्ष विक्रेता असतो तर दुसरा पक्ष हा खरेदीदार असतो. दोन पक्ष करार करण्यास पात्र पाहिजे. म्हणजे कराराची जी पात्रता आपण पाहिली पहिल्या प्रकरणामध्ये त्यानुसार दोन्ही पक्ष हे करार करण्यास पात्र पाहिजे व त्या दोन्ही पक्षामध्ये मुक्त संमती दिली पाहिजे करार करण्यास. त्याच्यामध्ये फ्री कन्सेंट ज्याला आपण म्हणतो ती असली पाहिजे. माल विक्री करार हा फक्त चल वस्तूंना लागू होतो. आपण त्याच्या वैशिष्ट्यामध्येच पाहिलं आहे की माल विक्री करार हा फक्त चल वस्तूंना लागू होतो. अचल वस्तूंना हा माल विक्री करार कायदा लागू होत नाही. माल विक्री हस्तांतरण केले पाहिजे. म्हणजे या माल विक्री कायद्यानुसार विक्रेत्याने खरेदीदाराला वस्तूचे हस्तांतरण केले पाहिजे किंवा वस्तू हस्तांतरणाचे वचन तरी दिले पाहिजे. माल विक्री करार हा लेखी असावा असे नाही, तो तोंडी सुद्धा असू शकतो. माल विक्रीच्या करारात इतर सर्व अटी स्पष्ट असाव्यात. ज्या काही टर्म्स अँड कंडिशन आहेत त्या टर्म्स अँड कंडिशन स्पष्ट स्वरूपात असल्या पाहिजे. माल विक्री करार हा कायदेशीर असावा, बेकायदेशीर नसावा. म्हणजे या 7 अत्यावश्यक किंवा आवश्यक कंडिशन आपल्याला माल विक्री कराराच्या आहेत असं सांगता येईल. या कंडिशन पूर्ण केल्या तरच माल विक्री करार होतो. यातील एखादी कंडिशन अट जर नसेल तर माल विक्रीचा करार होत नाही. वस्तू संकल्पना काय आहेत आणि वस्तूचे प्रकार काय आहेत ते आपण बघूया. विक्रीचा करारामध्ये वस्तू किंवा माल ही माल विक्री कराराची विषय वस्तू असते. म्हणजे माल विक्रीचा करार होत असताना ज्या वस्तूचा करार होतो, ज्या विषय वस्तूचा करार होतो तिला आपल्याला वस्तू किंवा माल असं म्हणता येईल. माल विक्री करारासाठी वस्तू किंवा माल म्हणजे चलसंपत्ती असते. कोणतीही चलसंपत्ती म्हणजेच माल असते, हे आपण लक्षात घ्यायचं आहे. चलसंपत्ती मग कशा म्हणतो आपण? तर चलसंपत्ती म्हणजे हस्तांतरण होणाऱ्या वस्तू. एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीला जी वस्तू आपल्याला हस्तांतरण करता येते, देता येते, घेता येते त्याला आपल्याला चलसंपत्ती असं म्हणता येईल. आणि चलसंपत्तीला वस्तू किंवा माल असं आपण म्हणतो. आणि याच वस्तू आणि मालाचा काय होत असतो? वस्तू विक्री करार होतो. आता चल वस्तू त्याला आपण चलमाल असं म्हणतो. त्याचे कोणकोणते प्रकार ते आपण बघूया. पहिला प्रकार आहे विद्यमान किंवा वर्तमान वस्तू, एक्झिस्टिंग गुड्स. विद्यमान म्हणजेच काय? प्रेझेंटिंग, एक्झिस्टिंग. वस्तू विक्रीचा करार ज्यावेळेस होत असतो त्या कराराच्या वेळी ती वस्तू हजर असते, अवेलेबल असते, उपलब्ध असते, त्या वस्तूला आपल्याला वर्तमान विद्यमान वस्तू असं म्हणता येईल. दुसरा प्रकार आहे विशिष्ट वस्तू किंवा निश्चित वस्तू, स्पेसिफिक गुड्स. स्पेसिफिक गुड्स म्हणजे अशी वस्तू, असा माल जो माल विक्रीचा करार होत असताना ती वस्तू हजर असते, त्याचबरोबर त्या वस्तूची पूर्ण ओळख खरेदीदाराला झालेली असते, तिला आपला विशिष्ट निश्चित वस्तू असं म्हणता येईल. अनिश्चित वस्तू कोणती आहे? तर अनिश्चित वस्तू अशी म्हणजे जी वस्तू विक्रीचा करार होत असताना उपलब्ध नसते, हजर नसते, परंतु तिची करार किंवा तिची माल विक्री ही नमुन्यावरून केली जाते, तिला आपल्याला अनिश्चित वस्तू असं म्हणता येईल. जसं की आपण अनेक मोटरसायकल किंवा कारचं एक तुम्हाला एक्झाम्पल देता येईल. आपण कार घ्यायची असेल तर शोरूमला जातो आणि शोरूमला जी कार असेल ती कारचं सॅम्पलिंग बघतो.
आणि सॅम्पलिंग बघून कार काय करतो आपण बुक करतो आणि नंतर आपल्याला प्रत्यक्ष कार येते. मग ह्या कंडिशनमध्ये या एक्झाम्पलमध्ये आपल्याला कार ही काय आहे, अनिश्चित वस्तू आहे, हजर होती कधी नाही. चौथा नंतरचा प्रकार आहे, सॉरी, हे विशिष्ट वस्तू आणि अनिश्चित वस्तू हे वर्तमान वस्तूचे दोन प्रकार आहेत, भविष्यकालीन वस्तू किंवा बाह्य वस्तू. आपण आता पाहिलेलं आहे की जी वस्तू हजर नसते उत्पादन भविष्यकाळात होणार असतं, म्हणजे माल विक्रीचा किंवा माल विक्री करार होत असताना वस्तू हजर नसते. जसं की आता एक्झाम्पल सांगता येईल की पुढील 5-6 महिन्यामध्ये एखाद्या वस्तूचं उत्पादन होणार आहे, तिचा आत्ताच आपण करार केला तर त्याला आपल्याला भावी वस्तू असं म्हणता येईल. घटनाश्रित किंवा संभाव्य वस्तू कंटिजियंट गुड्स हा एक वस्तूचा किंवा मालाचा प्रकार आहे. आता संभाव्य वस्तू म्हणजे काय की विक्री कराराच्या वेळी ती वस्तू हजर नसते आणि एखादी घटना घडली तर ती उपलब्ध होऊ शकते, भविष्यात नाही, परंतु वस्तू विक्रीच्या करारात होत असताना हजर नसते पण करार होत असताना ती उपलब्ध होऊ शकते. अशा वस्तूला आपला संभाव्य वस्तू असं म्हणता येईल. विक्री करार होण्यापूर्वी नष्ट होणाऱ्या वस्तू हा एक संकल्पना काय आपण बघूया कलम 7 मध्ये. म्हणजे माल विक्रीचा करार होण्यापूर्वी नष्ट होणाऱ्या वस्तूच्या बाबतीत काय कलम 7 मध्ये माहिती दिली आहे. एखाद्या वस्तूचा माल विक्रीचा करार झाला खरेदी आणि विक्रेता आणि खरेदीदारामध्ये, आणि अशा वेळेस विक्रेत्याला माहीत नसतानाच वस्तू नष्ट झाली, खराब झाली, किंवा ती वस्तू जी दिलेल्या सांगितलेल्या सॅम्पलशी नमुन्याशी जुळत नसेल तर तिच्याबद्दल जो करार होत असतो तो करार शून्य, व्यर्थ किंवा निरर्थक करार ठरतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल इथं मी एक घोड्याचं एक्झाम्पल आहे. म्हणजे एक्स आणि वाय व्यक्तीमध्ये घोडा विक्रीचा व्यवहार चालू आहे आणि घोडा विक्रीचा व्यवहार चालू असतानाच तो घोडा गोठ्यात बांधलेला आहे, पण व्यवहार बाहेर चालू आहे कुठेतरी, आणि हा व्यवहार चालू असताना तो घोडा एक्स वाय झाला मेला. हे विक्रेत्याला सुद्धा माहीत नव्हतं आणि त्यामुळे असा तो मग त्यांचा करार झाला किंवा करार तर होऊन गेला, परंतु करार होत असतानाच विक्रेत्याला माहीत नसतानाच घोडा एक्सपायर झाला. या कंडिशनमध्ये तर आपल्याला काय म्हणता येईल की विक्री करार होण्यापूर्वीच नष्ट होणारी वस्तू आहे ती. आणि मग अशा वस्तूबाबत जो करार होतो तो करार शून्य ठरतो, व्यर्थ ठरतो, निरर्थक ठरतो. दुसरा एक कन्सेप्ट आहे की करार झाल्यानंतर परंतु विक्रीपूर्वी नष्ट होणाऱ्या वस्तू. कलम 8, करार झाला आहे परंतु विक्री झाली नाही आणि विक्री पूर्वीच ती वस्तू नष्ट झाली तर त्या बाबतीत काय असेल. विक्रेता आणि खरेदीदार यांच्यामध्ये करार झाला असेल, विक्रेत्याचा दोष नसताना किंवा विक्रेत्याला माहीत नसताना, विक्रेत्याला काही कल्पना नसताना ती वस्तू खराब झाली, नष्ट झाली किंवा नमुन्याशी जुळत नसेल तर तिच्याबद्दलचा सुद्धा करार हा व्यर्थ करार किंवा शून्य करार म्हणून ओळखला जातो. आता तुम्ही एक एक्झाम्पल दिलं तांदूळाचं. एक्स आणि वाय व्यक्तीमध्ये 100 पोती तांदूळ विकण्याचा करार झाला आणि तो तांदूळ विक्री करण्यापूर्वीच गोदामामध्ये खराब आहे असं आढळलं तर या तांदळाचा जो व्यवहार झाला असेल दोन व्यक्तीमध्ये तो करार सुद्धा शून्य किंवा व्यर्थ, निरर्थक ठरतो. म्हणजेच ह्या दोन काय आहेत, कलम 7 आणि कलम 8 काय सांगतात की विक्री करार होण्याच्या पूर्वीच ती वस्तू नष्ट झाली तर तो करार व्यर्थ ठरतो, आणि करार झाल्यानंतर विक्रीपूर्वी वस्तू नष्ट झाली तर तिचा सुद्धा करार व्यर्थ ठरतो, शून्य ठरतो. त्या कराराची अंमलबजावणी होत नाही, केली जात नाही. आता या माल विक्री कायद्यातील अटी आणि शर्ती कलम 11 आणि 17 मध्ये सांगितलेल्या आहेत. त्या अटी आणि शर्ती काय आहेत त्या आपण बघूया. कोणताही विक्रेता वस्तूची विक्री करताना खरेदीदाराबरोबर करार करतो किंवा माल विक्री करत असताना, मालाची विक्री असताना विक्रेता आणि खरेदीदार यांच्यामध्ये करार होतो हे आपल्याला माहीत आहे. आणि या करारामध्ये अटी आणि शर्ती विक्रेता घालू शकतात. विक्रेताने काहीतरी अटी तो आपल्या वस्तूची विक्री करताना घालू शकतो, हे त्याला घालता येतात. कायद्याने त्याला तसं कायद्याने त्याला तशी मुभा आहे विक्रेत्याला अटी आणि शर्ती घालण्याची किंवा टाकण्याची. अटी आणि शर्ती या सर्वसाधारणपणे मालाचा दर्जा, मालाची किंमत, देण्याचं ठिकाण, माल पाठवण्याची व्यवस्था कशी असेल, मालाचा वाहतूक खर्च कोण करणार असेल, मालावर किती कर असेल,
अशा म्हणजे मालाच्या सर्व बाबी संदर्भात अटी आणि शर्ती असू शकतात किंवा असतात. काही अटी आणि शर्तींना आपण प्रमुख अटी आणि शर्ती असं म्हणतो, तर काही अटींना आपण आणि शर्तींना आपण दुय्यम अटी आणि शर्त असं म्हणतो. बऱ्याच वेळेस आपण जाहिरात करत असताना जाहिरातीची आपल्याला सर्व माहिती दिली असते बरोबरची, आणि शेवटी सांगतात TNC अप्लाय. आता TNC अप्लाय म्हणजेच काय, त्यांच्या त्या दुय्यम अटी असू शकतात ज्या आपल्याला माहीत नसतात. आता कंडिशन किंवा अट कशाला म्हणायचं, ही काय संकल्पना आहे, तर माल विक्रीच्या करारातील एखादे बंधन, अट इतकी महत्त्वाची असते की ती पूर्ण न झाल्यास करार रद्द करण्याचा किंवा सोडून देण्याचा अधिकार मिळतो, अशा मूलभूत बंधनाला अट असे म्हणतात. माल विक्रीच्या करारातील एखादे बंधन इतकी महत्त्वाची असते की ती पूर्ण न झाल्यास करार रद्द करण्याचा किंवा सोडून देण्याचा अधिकार मिळतो, अशा मूलभूत बंधनाला, बंधन आहे या बंधनाला आपण अट म्हणतो. आता इथं मी एक्झाम्पल दिलं आहे, रिन साबण. एक्स आणि वाय व्यक्ती, एक्स हा विक्रेता आहे, वाय हा खरेदीदार आहे, यांच्यामध्ये रिन साबण विक्री करण्याचा आणि खरेदी करण्याचा व्यवहार झाला. परंतु विक्रेत्याने खरेदीदाराला रिन साबणाऐवजी रिन शक्ती ही साबण दिली. म्हणजेच त्यांनी ते बंधन कशाचं होतं, रिन साबण देण्याचं बंधन होतं करारानुसार, देताना कोणती दिली, रिन शक्ती साबण दिली. म्हणजेच त्याला त्यांनी ते बंधन किंवा ती अट पाळली नाही. लक्षात, म्हणजेच अट म्हणजेच काय की असं बंधन असतं की ते बंधन जर पूर्ण केलं नाही तर व्यवहार हा सोडून देण्याचा, रद्द करण्याचा अधिकार मिळतो खरेदीदाराला, विक्रेत्याला. त्याला आपण म्हणतो अट कंडिशन. आता शर्ती, त्याला आपण म्हणतो आश्वासने, वॉरंटीज. म्हणजे काय की माल विक्रीच्या कराराच्या मूळ उद्देशाच्या पूर्तीसाठी, माल विक्रीचा जो उद्देश आहे त्याच्या माल विक्रीच्या मूळ उद्देशाच्या पूर्तीसाठी जी अट दुय्यम स्वरूपाची असते ती पूर्ण न झाल्यास फक्त नुकसान भरपाई मिळविण्याचा अधिकार निर्दोष पक्षाला मिळतो, परंतु करार रद्द करता येत नाही. अशा अटीला दुय्यम अट किंवा शर्त, आश्वासने असं म्हणतात कलम 12(2) नुसार. म्हणजे प्रमुख जी अट आहे ती प्रमुख अट विक्रेत्याने जर पूर्ण केली नाही तर आपल्याला माल विक्री करार कॅन्सल करता येतो, परंतु शर्ती, आश्वासने, वॉरंटीज ह्या कशा असतात, दुय्यम स्वरूपाच्या असतात, आणि ह्या पूर्ण नाही केल्या विक्रेत्याने तर खरेदीदाराला फक्त नुकसान भरपाई मिळविण्याचा अधिकार प्राप्त होतो. आता फॉर एक्झाम्पल मी इथं दिलं आहे की हिरो होंडाची बाईक आहे. आपण बाईकचं विक्रेत्याने किंवा कंपनीने ती ॲव्हरेज 70 किलोमीटर पर लिटर देते असं एक काय वॉरंटी आहे, आश्वासन दिलं आहे हिरो बाईकने. परंतु ॲक्च्युअल खरेदी केल्यानंतर त्या खरेदीदाराला कळतं की ती बाईक 60 लिटरच ॲव्हरेज देते पर लिटर, 60 किलोमीटर पर लिटर ॲव्हरेज देते. मग याला काय म्हणतात, आपल्या ही दुय्यम अट होती, आणि ही अट पूर्ण न केल्यामुळे तो बाईक खरेदी कॅन्सल करू शकत नाही. तर आता बाईक घ्यावी लागेल, परंतु ही 70 लिटर ॲव्हरेजचं जी वॉरंटी आहे ती पूर्ण न केल्यामुळे त्याला नुकसान भरपाई मिळते. परंतु त्याच्यामध्ये मी कंपनी काय सांगते की आणखीन रोड चांगला पाहिजे, तिची नेहमी सर्व्हिसिंग केली पाहिजे, तर तुम्हाला किंवा तुमची स्पीड ही 60च्या खाली पाहिजे, ह्या दुसऱ्या बी अटी असतात. त्या तुम्ही जर केल्या तर तुम्हाला 70चा ॲव्हरेज मिळेल. म्हणजे अशा काही अटी असतात की ज्या शर्ती असतात की ज्या दुय्यम असतात, त्याच्या पालन विक्रेत्याने केलं नाही तर खरेदीदाराला नुकसान भरपाई मिळवण्याचा अधिकार असतो, परंतु ते त्याला सिद्ध करावं लागतं. आता ग्रहित अटी आणि शर्ती काय आहेत. ग्रहित म्हणजे काय, ज्या माल विक्रीच्या करारामध्ये नसतात, लिखित नसतात, किंवा विक्रेता खरेदीदाराला सांगत नाहीत ही अट आहे ती अट आहे, म्हणजे त्या सहजासहजी ग्रहित धरलेल्या असतात, त्याला आपण ग्रहित म्हणतो. म्हणजे अशी सांगत नाही कोणी, विक्रेता खरेदीदाराला सांगत नाही, कुठे लिखित स्वरूपात त्याचा उल्लेख नसतो, पण तो त्या ग्रहित धरलेल्या असतात, म्हणून त्याला ग्रहित अटी आणि शर्ती असं म्हटलेलं आहे. आणि अशा ग्रहित अटी शर्तीसुद्धा विक्रेता करार करताना घालू शकतो. म्हणजे काय, तो ठेवू शकतो, परंतु त्या सहजासहजी खरेदीदाराला कळत नाहीत. अटी आणि शर्ती या करारात स्पष्टपणे दर्शविल्या असतात, त्यांना आपण स्पष्ट म्हटलेलं आहे, स्पष्ट अटी आणि शर्ती म्हणतात, ज्या करारामध्येच असतात लिखित किंवा स्पष्ट दर्शविल्या.
परंतु विक्रीचा करार होत असताना काही अटी आणि शर्ती गृहीत धरण्यात येतात. त्यांना आपण गृहीत अटी आणि शर्ती असं म्हणतो, ज्या गृहीत धरण्यात आल्या असतात. या माल विक्रीवरील मालकी हक्कासंबंधी विक्रेत्याला वस्तूची किंवा सेवांची विक्री व हस्तांतरणाचा अधिकार पाहिजे. आता एखादा वस्तू समजा ही गृहीत आट आहे. आपण एखाद्या दुकानात जातो आणि दुकानानंतर दुकानदाराला ती वस्तू त्याच्याकडून विकत घेतो. आपण काय गृहीत धरलं असतं की त्या दुकानात तो माणूस उभा आहे, तो बसलेला आहे, याचा अर्थ तो मालक आहे, याचा अर्थ त्याला ती वस्तू विकण्याचा अधिकार आहे असं आपण गृहीत धरतो आणि म्हणूनच ती वस्तू आपण घेतो. बरोबर ना? म्हणजे विक्रेत्याला वस्तू विक्री व हस्तांतरणाचा अधिकार पाहिजे किंवा त्याला तो वस्तू विक्री करण्याचा अधिकार आहे असं आपण गृहीत धरलेलं असतं. आपण म्हणजे खरेदीदाराने. अधिकार नसताना जर एखाद्या एखाद्या विक्रेत्याने, त्याला अधिकारच नाही वस्तू विक्री आणि हस्तांतराचा, आणि असा अधिकार नसताना त्यांनी खरेदीदाराला विकली किंमत देऊन व अशा या एक्झाम्पलमध्ये काही खरेदीदाराची नुकसान भरपाई होत असेल तर त्याला ती नुकसान भरपाई मिळण्याचा अधिकार आहे. उदाहरणार्थ मी चोरीचं सांगितलं की एखाद्या व्यक्तीनं वस्तू चोरली आणि ती वस्तू दुसऱ्या व्यक्ती, आपण घेताना काय खरेदीदाराच्या काय मनात असेल की ती वस्तू त्याच्याच मालकीची आहे, परंतु त्याच्या मालकीची नसते, ती तिने चोरून आणली असते आणि चोरून आणल्यामुळे त्याला अधिकार नसतो. आणि अधिकार नसल्यामुळे अशा आपण ज्या व्यक्तीकडून ती वस्तू चोरीची वस्तू विकत घेतली आहे त्या व्यक्तीकडून आपल्याला नुकसान भरपाई मिळण्याचा अधिकार आहे. वर्णनाच्या आधारे विक्री होत असल्यास, आता बरेचशा अशा काही वस्तू असतात की त्याचं आपण फक्त वर्णनच विक्री करतो, अशी वस्तू आहे तशी वस्तू आहे. फॉर एक्झाम्पल घर खरेदीसाठी आपण जात असताना बऱ्याच ठिकाणी आपण ती घराची खरेदी वर्णनाच्या आधारावर केली असते, कारण घराचा पायाच तयार झाला असतो, घराचं काम पूर्ण झालं नसतं, त्यामुळे त्याची विक्रीचा व्यवहार होत असतो. मग ते सांगितलं की आम्ही त्यांनी एक सॅम्पल दिला असतो, त्या सॅम्पलप्रमाणे दाखवतात आणि आपल्याला विक्री करतात. अशा वर्णनाच्या आधारावर वस्तूची विक्री होत असल्यास ती वस्तू वर्णनाप्रमाणेच दिली पाहिजे, आणि दिली नसेल तर आपल्याला नुकसान भरपाई मिळण्याचा सुद्धा अधिकार आहे. म्हणजे थोडक्यात ती वर्णनाच्या आधारे जर वस्तूची विक्री होत असेल तर आपण काय गृहीत धरतो, ही आता आपल्याला जशी वस्तू दाखवली आहे तशीच वस्तू भविष्यामध्ये मिळणार आहे, आणि ही सुद्धा एक गृहीत आट आणि शर्त असते. वस्तू गुण व उपयोगिता याविषयी ज्या अटी असतात त्या गृहीत अटी असतात, त्या दिलेल्या असतात. वस्तूचे गुण, वस्तूची उपयोगिता, आणि त्यामुळे खरेदीदाराने नेहमी सावध राहावं किंवा विक्री कराराला खरेदीदार सावध हे तत्त्व लागू होतं. म्हणजेच खरेदीदाराला त्याला जी वस्तू लागते त्या वस्तूची पूर्ण कल्पना विक्रेत्याला द्यावी. मला कोणती वस्तू पाहिजे, त्या वस्तूमध्ये काय गुणधर्म पाहिजे, ती वस्तूची उपयोगिता काय आहे याची संपूर्ण माहिती खरेदीदाराने विक्रेत्याला द्यावी. कारण वस्तूची गुण व उपयोगिता याच्याविषयी काय असते की ज्यावेळेस एखादा खरेदीदार वस्तूची खरेदी करतो यावेळेस विक्रेता असा गृहीत धरतो की हा व्यक्ती खरेदी करत आहे म्हणजे याला या वस्तूविषयी सर्व माहिती आहे, म्हणूनच तो वस्तू घेतो. त्याच्यानंतर कोणती पुढची 4 नंबरची गृहीत आट कोणती आहे, शर्ती कोणत्या आहेत ते बघूया. वस्तूच्या व्यापारी गुणधर्माबद्दल अटी. वस्तूचे जे काही व्यापारी गुणधर्म आहेत त्या व्यापारी गुणधर्माबद्दल खरेदीदाराला पूर्ण माहिती आहे याची ही एक आट, ही गृहीत आट आहे. म्हणजे खरेदीदाराला वस्तूच्या सगळ्या गुणधर्माबद्दल माहिती आहे असं गृहीत धरलं असतं कोणी, विक्रेत्याने. ज्या वस्तू पुन्हा विक्रीसाठी खरेदी करतात त्या वस्तू जर खराब झाल्या तर त्या वस्तूच्या खराबी झाल्यानंतर होणारी आर्थिक हानी आहे ती हानी विक्रेता भरून देऊ शकतो. फॉर एक्झाम्पल मी सांगितलं की राजहंस उत्पादने आहेत आणि या राजहंसच्या उत्पादनामध्ये त्या उत्पादनाचा व्यापारी गुणधर्म असा आहे की त्यांना जर स्टोरेज केलं नाही, फ्रीजमध्ये प्रवासामध्ये स्टोरेज करून आपण आणलं नाही तर ते खराब होऊ शकतात. आणि अशा वेळेस विक्रेत्याने वस्तू विकली आणि पुन्हा दुसऱ्या त्या एखाद्या खरेदीदाराने घेतली आणि प्रवासामध्ये ती वस्तू खराब झाली तर तिचा व्यापारी गुणधर्मच आहे की काय गुणधर्म, व्यापारी गुणधर्म की तिला कोल्ड स्टोरेजमध्ये जर राजहंस उत्पादन ठेवलं नाही तर ती खराब होतात, आणि प्रवासामध्ये विक्रेत्याने ती वस्तू कोल्ड स्टोरेजमुळे न ठेवल्यामुळे खराब झाली तर अशा वेळेस त्याला तिची नुकसान भरपाई द्यावी लागेल. पुढची गृहीत आट काय आहे, नमुना वर्णनावरून केलेल्या विक्री संबंधी. बऱ्याचशा वस्तूचे नमुना दाखवला जातो, सॅम्पलिंग.
आणि त्या सॅम्पलिंगवरूनच वस्तूची विक्री होते. आणि यामध्ये मग काय गृहीत आहे की जसा नमुना सांगितला असेल त्या नमुन्याप्रमाणेच वस्तू दिली जाईल असं आपण खरेदीदार गृहीत धरतो. सांगितलं की वस्तूचा मुद्दा असं जसं वर्णन केलं असेल तशीच वस्तू आपल्याला मिळेल हे आपण गृहीत धरतो. याचं कुठं लिखित कंडिशन नसते, ती गृहीत धरतो आपण. नंतर व्यापारी प्रथा व रूढी ही एक गृहीत अट आहे. वस्तूच्या खरेदी विक्रीच्या व्यवहारात असताना व्यापारी ज्या प्रथा असतात त्या व्यापारी प्रथा रूढी विषयी माहिती ही एक गृहीत अट आहे. व्यापारी वस्तू वापर प्रथा व रूढीनुसार ठरते. आपण कीटकनाशक अनेक शेतकरी वापरतात, त्याचं एक एक्झाम्पल दिले मी की कीटकनाशक अनेक शेतकरी वापरतात. आणि व्यापारी प्रथा काय सांगते, व्यापारी रूढ काय सांगते की कीटकनाशक हे शेतीसाठी वापरले जातं. शेतीच्या पिकावर पिकाची खराबी होऊ नये, पिकाला कीटक लागू नये म्हणून ते कीटकनाशक व्यक्ती घेतात. ही एक व्यापारी प्रथा आहे आणि ती प्रथा रूढी आहे म्हणून ती गृहीत अट आहे. एखाद्या व्यक्तीने जर कीटकनाशक घेतलं आणि सुसाईड केली तर त्या खरेदीदाराच्या नातेवाईकाला